स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण कंप्लीट केला आपला 19वा अध्याय. तर आता आपण सुरुवात करत आहोत आपल्या 21व्या अध्यायाला. तर त्याआधी मी तुम्हाला थोडक्यात थोडंसं आठवण करून देते. म्हणजे त्या ज्या ब्राह्मणी होत्या त्यांना गुरूंनी 1 महिनाभर औदुंबराच्या वृक्षाची सेवा करायची व तिथे तुम्हाला तिथेच राहायचे, तिथे सेवा करायची, वृक्षाला पाणी घाला, तिथे जप तप सगळं करा, म्हणजे तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळेल. आणि ज्यासाठी तुम्ही त्रस्त आहात त्यासाठी म्हणजे तुम्हाला त्यांचं असं की त्यांचे पुत्र जगत नव्हते, तर त्यांचे पुत्र जगत नव्हते, या कारणाने तिथे त्यांना नृसिंह सरस्वती स्वामींनी औदुंबराची सेवा करायला सांगितली होती. आणि ते करतात सुद्धा. त्यांना स्वामी पावतात, स्वामी आशीर्वाद देतात, प्लस त्यांना त्यांचे पुत्र जगतात. आणि ते पुत्र तो जो एक त्यांच्यापैकी एक जो पुत्र आहे तो वयाच्या 3ऱ्या वर्षी मृत्यू पावतो. त्याला काही कारणाने तो मृत्यू पावतो. तर त्यांच्या माता आहेत त्या पुत्राच्या, त्या खूप आतंक करतात, त्यांना अतिशय जीवाचा आक्रोश करतात की गुरूंनी हा पुत्र मला दिला होता, गुरूंच्या आशीर्वादाने मला पुत्र झाला होता, मग असं कसं, माझा पुत्र मरण पावू शकत नाही. आणि त्या पुत्राचा जो मृतदेह आहे तो त्या द्यायला तयार नसतात. त्यांना एक असतं की गुरूंचा शब्द खोटा नाही ठरू शकत. तर गुरूंनी हा पुत्र मला दिला आहे, तर नक्कीच माझा काहीतरी कुठेतरी चुकलं आहे. मला गुरु असं करू शकत नाही. गुरूंनी वचन दिलं, गुरूंनी आशीर्वाद दिला, गुरूंनी पुत्र दिला, हा अल्पायुषी होऊ शकत नाही. तर चला याच्या पुढे आता आपण वाचूया. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक ब्रह्मचार्यांनी मृत बालकाच्या मातोश्रीचे अर्थात गंगाधराच्या पत्नीचे मृदू वचनांनी सांत्वन केले. म्हणाले, बाई, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आज ना उद्या जायचंच आहे. मग कोणी आधी जातो तर कोणी नंतर जातो. व उत्पत्ती आणि नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालू आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते. भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र अशी आसक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपल्या पूर्वकर्मानुसार उत्पन्न होतात व देह प्रारब्ध भोगतात. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो. म्हणून जो ज्ञानी आहे तो मनुष्याच्या जन्म आणि मृत्यूचे दुःख आणि सुख मानत नाही. अज्ञानी माणसे मात्र मायामोहामुळे नाती जोडून सुख दुःखे भोगतात. तुमचेही अनेक जन्म झाले आहेत, त्यावेळी कोणीतरी तुमचे सुद्धा माता पिता असतील, बंधुभाव असतील, मग सोयरे असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तुम्ही आज करता का? मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काही अर्थ आहे का? हा देह अस्थिमासाचा नश्वर गठ्ठा आहे. अस्थिमासाचा नश्वर गठ्ठा म्हणजे आपण बोलतो ना हाडामासाचा नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्राचे आगार आहे. ते जे ब्राह्मण आहेत ते तिथे आले होते आणि ते सगळं त्याच्या मातोश्री आहेत त्यांच्या ज्यांचे पुत्र वारलेत त्यांना खूप समजावत होते. पण एका आईने आपला पुत्र गमावलेला होता मित्रांनो. आणि अशा वेळी त्यांना कोणाची इतके महान शब्द समजून घेण्याची तिची मनस्थिती नव्हती. तर तरीही एवढ्या याच्यामध्ये पण ते बोलत होते की नाही, असं होऊ शकत नाही, मला हा पुत्र गुरूंनी दिलेला आहे आणि गुरूंचा आशीर्वाद कधी खोटा ठरू शकत नाही. तर ते जे ब्राह्मण आलेले होते ते ब्राह्मण शेवटी त्यांना म्हणता का, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या जे मुलाचं कलेवर आहे ते घ्या आणि तुम्ही पादुका स्थानी जा, औदुंबर क्षेत्री, तिथे जिथे तुम्हाला मग गुरु काय जे काही सांगायचं इथून पुढे मग गुरु तुम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. तर हे ऐकल्यानंतर त्या ज्या ब्राह्मणी व त्यांचे पती ते घेऊन जातात आपल्या पुत्राचं कलेवर. तर त्यापुढे चला. त्यांच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणींना धीर आला व त्या म्हणजे त्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, आता तुम्ही तुमच्या पुत्राचं देह घेऊन तुम्ही औदुंबरस्थानी जा. हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणींना धीर आला. त्यांना ऐकून बरं वाटलं की चला, म्हणजे काहीतरी अपेक्षा आहे की काहीतरी होऊ शकतं. मुलाचे शव पाठीला बांधून त्या औदुंबर क्षेत्री गेल्या. तिथे आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादकांजवळ ठेवले आणि श्रीगुरूंची
आपल्याला श्रीगुरूंनी आपल्याला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून त्यांनाही अनिवार्य आक्रोश करू लागल्या. ह्याच औदुंबराच्या झाडाखाली मला गुरूंनी आशीर्वाद दिला होता पुत्रप्राप्तीचा आणि तो शतायुषी होण्याचा. आणि ह्याच गुरूंच्या या औदुंबराच्या झाडाखालीच आज मी माझ्या मुलाचा शव घेऊन आले आहे. हा सगळा विचार करून करून ते आक्रोश करत होते. गुरुपादुकांवर डोक्या आपटून रडू लागल्या. पादुका रक्ताने माखल्या. त्या समयी त्यांचे पती आप्तजन बरोबर आलेले होते. त्यांनी त्यांची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण त्या ऐकेनात. रात्र झाली. त्यांचा हट्ट पाहून लोक कंटाळले. उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेले. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करत तिथे शोक करून बसून राहिली. तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणींना ग्लानीने गाढ झोप लागली. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. त्यात जटा, भस्म, रुद्राक्ष धारण केलेले, व्याघ्र चर्म पांघरलेले, त्रिशूळधारी असे एक दिव्य शिवयोगी दिसले. ते त्यांना म्हणाले, कन्या, तुम्ही मला व्यर्थ दोष देत आहात. तुमच्या मुलाला काय झाले आहे? थांबा, मी यांना जिवंत करतो. पण मग त्यांनी झोळीतील भस्म त्यांच्या सर्वांगाला लावले आणि त्यांच्या मुखात प्राणवायूंचा संचार केला. मग हा पहा, मी तुमचा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून ते अदृश्य झाले. हे त्यांना स्वप्नात दिसले. ते ज्या ब्राह्मणी आपल्या पुत्राचा शव घेऊन आले होते आणि दिवसभर रडून थकून त्यांना झोप लागून गेली. मग तेव्हा त्यांना गुरूंनी स्वप्नामध्ये हा दृष्टांत दाखवला आहे की तुमच्या पुत्राला जिवंत केले, उठा आणि उठून बघा. आणि इतकं बोलून पुत्र जिवंत करून ते अदृश्य होऊन गेले. ब्राह्मणी खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य, तो मुलगा हळूहळू उठून बसला आणि धावत त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, आई, मला भूक लागली, दूध दे ना. तेव्हा त्यांच्या पतींचा आणि त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्यांनी त्याला छातीशी कवटावून अश्रूंनी न्हाऊ घातले. याचा अर्थ त्यांना रडून म्हणजे त्यांना त्यांचा आनंद, त्यांचा जो पुत्र त्यांना पुन्हा मिळाला याचा आनंद त्यांच्या अश्रूंच्या मार्फत त्यांनी तो दिसत होता. इतकं त्यांना म्हणजे अक्षरशः आनंदच होता तो, पण तो त्यांना व्यक्त कसा करावा हे त्यांना समजत नव्हतं. तर त्या खुश होण्याच्या ऐवजी त्यांना रडू येऊ लागलं की पुन्हा एकदा पुत्र प्राप्त झाला. बघा, याचाच अर्थ पुत्र जिवंत झाल्यानंतर त्यांना त्यांच्या अश्रू अनावर होत होते. हसावं की रडावं हेच कळत नव्हतं त्यांना. आणि मग त्यानंतर ते हा सगळा दृष्टांत त्यांना झोपेमध्ये गुरूंनी दिला आणि उठून जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांचा पुत्र जिवंत झालेला होता. उठल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यावरतीच विश्वास बसेना, परंतु त्यांनी पाहिलं की गुरूंनी त्यांची हाक ऐकलेली होती. गुरूंनी त्यांच्या पुत्राला पुन्हा एकदा जीवनदान दिलेलं होतं. तर हे सगळं पाहून त्यांनी पुन्हा एकदा ज्या पादुकांवरती डोकं आपटून त्यांनी त्या पादुका रक्तबंबाळ केल्या होत्या, त्या पादुकांना छान व्यवस्थित धुवून पुन्हा एकदा त्या पादुका त्यांच्या स्थानी ठेवल्या. त्यानंतर पादुकांचे पूजन वगैरे केलं व हे सगळं झाल्यानंतर त्यांनी तिथे औदुंबराला पाणी घातलं, तिथे दिवा लावला आणि गुरूंचे भजन करून सकाळी त्यांची आप्तमंडळी जेव्हा आली, म्हणजे ते जे लोक जे काल म्हणजे आदल्या दिवशी त्यांच्या पुत्राचा देह मागत होते अंत्यसंस्कारासाठी, त्या लोकांना ते सकाळी पुन्हा आले आणि त्यांना ते दिसलं की पुत्र पुन्हा जिवंत झाला आहे. तर त्यांना सुद्धा आश्चर्य झालं की असं कसं होऊ शकतं, मेलेला पुत्र पुन्हा जिवंत कसा होऊ शकतो. तर त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला की हा गुरूंचाच चमत्कार आहे, त्या व्यतिरिक्त हे घडणं शक्यच नाही आहे. सिद्ध म्हणाले, नामधारक असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा. औदुंबराच्या झाडाखाली जे आपण इतकं जे महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाला, तेच बघा मित्रांनो, हे ते कारण आहे की औदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्ही जे तप करता, जप करता, देवाला प्रार्थना करता, जे काही तुमचं सुखदुःख असेल ते त्यांना ते अक्षरशः तिथे बसून आपले गुरु ऐकत असतात. जर तुम्हाला काही पाहिजे तर ते तिथे बसून जेव्हा तुम्ही तप करता, नामस्मरण करता, प्रार्थना करता, ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. हा आहे औदुंबर स्थानाचा महिमा, हा आहे औदुंबराच्या वृक्षाचा महिमा. साक्षात विष्णूजी, साक्षात दत्तगुरू तिथे उपस्थित असतात. मित्रांनो, जर आपल्याला जर का या सगळ्या गोष्टींचा जर कधी अनुभव घ्यायचा असेल, एखाद्या वेळेस अशा वेळेस तुम्ही जा केंद्रामध्ये, ज्यावेळी तुमची मनस्थिती ठीक नसेल, ज्यावेळी तुम्हाला समजत नसेल की आता काय करावं, अशा वेळी तुम्ही आवर्जून तुम्ही केंद्रात जा. तिथे
औदुंबराच्या वृक्षाजवळ तुम्ही जाऊन फक्त उभे जरी राहिलात ना मित्रांनो, त्यावेळी तुम्ही हलके झालेले असणार आहे. म्हणजे तुम्ही सगळं तुमचं ब्लँक झालेलं असणार आहे की तुमच्या जीवनात काय चालू आहे, तुम्ही का आले होते इथं वगैरे, सगळं तुमचं मन आपोआप शांत होऊन जाणार. आणि त्यावेळी तुम्ही जी प्रार्थना करशाल, तुम्ही पूजा करा, माला जाप करा, प्रार्थना करा, त्याच्या आपण परिक्रमा घालतो, प्रदक्षिणा घालतो झाडाला औदुंबराच्या, त्यावेळी तुम्ही मनामध्ये तुमच्या जे आहे ते सांगा आणि काही दिवसांनी तुम्हाला त्याचं परिणामसुद्धा दिसायला भेटतो. इतकं तिथे इतकं चमत्कार आहे मित्रांनो. तर चला, आत्ताचा आपला हा जो अध्याय आहे 21वा हा पूर्ण झालेला आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. गुरुदेव दत्त. शरदूत चिंतन.